नमस्कार, मी सीमा नरोडे। आज आपण एका अतिशय गंभीर विषयाबद्दल बोलणार आहोत। गंभीर विषय म्हणजे आपल्या डोळ्यासमोर बिबट्याने आपल्या लेकरांना शेतात घेऊन जाणे आणि आपल्या समोर आपण त्याला वाचवू न शकणे, इतकी गंभीर बाब आज पुणे जिल्ह्यात घडत आहे। आणि पुणे जिल्ह्यातील वन विभाग आणि मंत्री आणि सहकार हे सगळे एकदम शांततेत आहेत। फक्त त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणं म्हणजे आपल्या जीवाशी खेळणारा प्रकार पुणे जिल्ह्यात घडतोय। आणि काय होतंय, जुन्नर, मंचर आणि शिरूर तालुक्यात गेल्या 15 दिवसात 3 माणसांचा मृत्यू झाला। त्याच्या आधी तर भरपूर झालेत, पण ह्या 15 दिवसात 3 जीव गेले। आपल्या जीवाशी खेळण्याचा अधिकार वन विभागाने बिबट्याला दिला का, असा प्रश्न खरा तर पडतो। म्हणजे बिबट्या सर्रास आणि वन विभागाचा आकडा आहे की ह्या परिसरात, ह्या 3 तालुक्याच्या परिसरात जवळजवळ 2000 बिबटे आहेत। म्हणजे मोकळा संचार आहे त्यांचा। तिथं ऊसाचा प्रदेश आहे, तिथं भरपूर पाणी आहे, त्या सावलीला ते बिबटे व्यवस्थित मस्त त्यांचे बछडे मोठे करतायत, आरामशीर राहत आहेत। आपल्या 2-2.5 किलोमीटरच्या परिसरात एक बिबट्या फिरतो म्हणजे किती दहशतीचं वातावरण असेल त्या शेतकऱ्यांमध्ये, त्या सामान्य जनतेमध्ये। म्हणजे आपल्या लेकरांनी शाळेत जायचं का नाही। एका वडिलांनी तर आपल्या मुलीला फक्त शेतात काम करताना, बेटा मला पाणी आण म्हणून पाण्याची बाटली आणायला गेलेली मुलगी, तिला बापाच्या समोर वाघ बिबट्याने ओढून नेलं। एक लेकरू त्याच्या घराच्या जवळून ओढून नेलं। आजी रस्त्याने जाताना आजीला घेऊन गेले। वीट भट्टीवर काम करणाऱ्या माणसाचा मुलगा त्याच्या समोरून नेला। या गोष्टी सिरियस घेण्यासारख्या नाहीये का? बरं, ह्या सगळ्यात कोण जबाबदार आहे? वन विभाग जबाबदार असून सुद्धा या सगळ्या सर्वसामान्य लोकांना त्याच्याविषयी आंदोलन करावे लागू राहिले। त्यावेळेला याच्याकडे सरकारचं लक्ष जात आहे। आणि संसदेपर्यंत हा विषय गेल्यावर सरकार एकीकडे म्हणतं, बरं आकडे बी खोटे। कोण म्हणतं 2 कोटी रुपये मंजूर केले बिबट्याच्या संरक्षणासाठी, कोण म्हणतं माणसांच्या संरक्षणासाठी 10 कोटी रुपये केले। आणि आजची ताजी बातमी आहे, 2 दिवसापूर्वी फक्त शिरूर, मंचर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात फक्त 8 पिंजरे लावण्यात आले। आता 2000 जर बिबटे फिरत असेल तर 8 पिंजऱ्यात किती बिबटे पकडले जातील, हा मुळात प्रश्न आहे। म्हणजे माणसांच्या जीवाशी खेळणारे वन्यजीव संरक्षण कायद्याने त्या वाघांचा बंदोबस्त करायचा, त्यांना सांभाळायचं की माणसं मारायचे? बरं, शेतकऱ्याला तेवढा एकच प्रश्न नाहीये, त्याला शेतात जाऊन काम करणंच आहे, त्याला रानात पाणी भरायला जाणंच आहे। आणि ह्या परिसरात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्याच्या परिसरात रात्रीची लाईट आहे। आता रात्री लाईट असल्यावर तो शेतकरी त्याच्या परिसरात लाईट चालू करायला जाणारच आहे, त्याच्या शेताला पाणी भरायला जाणारच आहे। म्हणजे तुम्ही रात्रीची लाईट माणसं मारायसाठी देऊ राहिले का? कमीत कमी सरकारने ह्या गोष्टीचा तरी विचार करायला पाहिजे की 2000 बिबटे 3 तालुक्यात फिरतायत, म्हणजे 2 किलोमीटरच्या परिसरात एक बिबटे आहे। त्याला हे 8 पिंजऱ्यांनी पकडणार किती आहे? आणि रात्रीची लाईट ठेवली म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर उठले, सामान्य माणसाच्या जीवावर उठले, ज्यांच्याकडे मतं मागायला जातात। साधी त्यांची विचारपूस करायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तिथं गेले सुद्धा नाही। तिथले वर्षानुवर्ष 5-5, 10-10 वेळा निवडून येणारे मंत्री आहे, मी नाव नाही घेत त्या मंत्र्यांचं, ते सुद्धा तिथं विचारपूस करायला गेले नाही। म्हणजे तुम्ही सत्तेत असले, तुम्हाला निवडून यायचं असलं तरच तुम्ही लोकांची विचारपूस करणार का? आणि त्याच्यातली दुसरी गंभीर बाब म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा। वन्यजीव संरक्षण कायदा 1972 काय सांगतो की वन्य प्राण्यांना कुठलीही इजा करू नये, त्यांना मारहाण करू नये, त्यांचं संरक्षण करावं। आता म्हणजे तुम्ही वाघ जागवायचे, तुम्हाला बिबटे जागवायचे म्हणजे माणसं मारायचे का, असं वन्य प्राणी संरक्षण कायदा सांगतो का? वन्यजीव संरक्षण कायद्यात तुम्ही जर कुठल्याही वन्यजीवाचं मारहाण केली किंवा त्याला जीवत मारलं तर तुम्हाला 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत सजा आहे। आणि दंड म्हणून 10,000 ते 50 लाखापर्यंत कुणालाही दंड होऊ शकतो वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत। आणि जर वाघाने माणसाला मारलं तर त्या व्यक्तीला फक्त 10 लाख रुपये त्याच्या खात्यावर टाकले जातात आणि त्याचं व्याज त्या माणसाने खायचं असतं, ती रक्कम त्या व्यक्तीला मिळत नाही। मी अशा कुटुंबांना भेट दिलेली आहे, त्यांची आजची परिस्थिती अतिशय बिकट आहे। तुम्ही आम्हाला मदत नका करू,
तुम्ही ज्या प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी एवढा कडक कायदा केला, मग तुमचे वन्यजीव आहे ना, मग तुम्ही तुमच्या जंगलात ठेवा. ते काय माणसं मारायसाठी सोडले का तुम्ही? म्हणजे जर तुम्हाला पशुसंवर्धन करायचंय, तुम्हाला वन्यजीव संरक्षण करायचं, तर मग माणसाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि या सगळ्या गोष्टीकडे गंभीरतेने बघण्याची गरज आहे. ज्या वेळेला कुणावर तरी हल्ले होतात, शहरात येतात. मी 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात गेले होते. भोर तालुक्यात पण हीच परिस्थिती आहे. डोंगराळ भाग आहे, त्या परिसरात पण लेकरं शाळेत जाताना दहशतीचं वातावरण आहे. तिथल्या परिसरात पण अतिशय बिबट्यांचा संचार आहे. मग माणसांनी करायचं काय? बरं, याच्यावर कोणी गंभीर नाही, याच्याविषयी कोणी काही बोलत नाही. तर वन्यजीव संरक्षण कायद्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही मारायचं नाही. मग यांनी काय सांगायचं? पिंजरे लावतो आम्ही. आता 2000 वाघांना 8 पिंजरे, बिबट्यांना. ते वाघ पकडायचे कधी? आणि आत्ताचं स्टेटमेंट यांचं की 10 बिबटे आम्ही गुजरातला पाठवणारे. असे 10 बिबटे तुम्ही शोधणारे, ते गुजरातला पाठवा, कुठं पाठवा, पण ते कधी? आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे एवढे 10 कोटी रुपये सरकारने बिबटे शोधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी, मानवहानी होऊ नये म्हणून जर समजा सरकारने मंजूर केले, तर त्याच्यात फालतूपणा किती सुरू केला यांनी? 8 पिंजरे आणले आणि 8 पिंजरे तिथे लावल्यावर त्या पिंजऱ्यात तुम्ही कुत्रा किंवा शेळी ठेवावी. म्हणजे तिच्यावर जर हल्ला केला पिंजऱ्यात जाताना तर त्याचा आवाज येईल. वन विभाग इतका निष्क्रिय आहे की त्यांनी त्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवल्यात, कोंबड्या. मग हे पैसे कुठे जातात? हे पैसे कोणी खाल्ले? म्हणजे एक तर तुम्ही माणसं मारणार आणि बिबट्यासाठी पैसे जमा करणार आणि त्याच्यात कोंबड्या ठेवणार. मग शेळीचे पैसे वन विभागाने खाल्ले का सरकारने खाल्ले? या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. माणसाच्या जीवाची हानी होतीये आपल्या समोर. आपल्या लेकरा बाळांचा जीव जर बिबट्या घेणार असेल तर खरं तर सरकारने बिबट्याला मारण्याची परवानगी दिली पाहिजे. जर प्रॉपर्टी राईटचा गुन्हा होत असेल तर राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रॉपर्टीचा संरक्षण करण्याचा अधिकार पण दिलेला आहे. जसा तुम्ही वन्यजीव संरक्षण कायदा आहे तसा प्रॉपर्टी संरक्षण पण अधिकार आहे. आणि जर समजा तुमचे वन्य प्राणी आमच्या प्रॉपर्टीत येऊन आमच्या लेकरा बाळांच्या जीवाशी खेळत असेल तर वन विभाग हाताला हात धरून बसणार आहे का? मग तुम्ही त्यांना हानीच नका करू, तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा, मग आम्ही ट्रॅपिंग मशीन लावू. म्हणजे आमचे जीव गेल्यावर तुम्ही ट्रॅपिंग मशीन लावणार आहे का? सरळ सरळ शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीत जर कोणतेही वन्यजीव आले तर त्यांना मारण्याची परवानगी सरकारने द्यावी. हेच शेतकऱ्याच्या आणि सामान्य माणसाच्या बाजूनी आपल्या हिताचं आहे. उगा शेतकऱ्याला वेठीस धरायचं, सामान्य माणसाला अरे लेकरांनी शाळेत जायचं का नाही, शीला सूला जायचं का नाही? म्हणजे तुम्ही माणसं मारण्यासाठी या वन्यजीव संरक्षण कायद्याचा उपयोग करू राहिले का? शिरूर, मंचर, खेड तालुक्यात बिबटे नव्हते असा भाग नाहीये. त्या परिसरात सगळ्यात जास्त ऊस होतो आणि तिथं पाणी आहे, त्याच्यामुळे बिबटे होते. पण थोड्याफार प्रमाणात 1-2-4 वर्षांनी कुठं बिबट्या यायचा, एखादं दिसायचा. पण आता त्यांची प्रजननाची संख्या इतकी वाढली आणि त्यांचा वावर इतका सर्रास वाढला की कुठलं तरी हॉस्पिटलच्या आवारात दिसले, कुठंतरी रस्त्यावर दिसले, कोणाच्या तरी सोसायटीत आले. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या घडल्या आणि इतकी त्यांची संख्या वाढली आणि सरकार याच्यात काहीच करत नाहीये. ज्या वेळेला एखाद दुसरं लेकरू उचलून नेतं आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करतात त्यावेळेला हे टीव्हीच्या बातम्या बघून काहीतरी उपाययोजना करतात. याच्यासाठी तुम्ही एक ठोस काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. बरं, हा प्रश्न फक्त मंचर, नारायणगाव किंवा पुणे जिल्ह्यापुरता नाहीये. हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राचा आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे, सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आहे. पण शेतीचं अतिशय नुकसान झालेलं आहे. म्हणजे माग मी लातूर जिल्ह्यात गेले त्यावेळेला तिकडे भुईमुगाचा जो प्रदेश आहे तिथं डुकरांनी फक्त वरचे झाडं ठेवले, शेंगा ठेवल्याच नाही. नीलगाय, मोर, वानर, डुक्कर, हरिण, साप या सगळ्या गोष्टींचा अतिशय दुष्परिणाम शेतकऱ्यांवर होतो. आणि साप हा सर्रास शेतात सापडतो आणि सापामुळे महिलांची संख्या, म्हणजे सगळ्यात जास्त महिला वर्गाला याचा त्रास होतो. महिलांचं मृत्यूचं प्रमाण शेतातलं, साप चावून मेलेल्या महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे. याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे आणि निष्क्रिय सरकार आहे. या दोन्हींनी ह्या सगळ्या गोष्टीवर गांभीर्याने जावं. नसल तुम्हाला होत
तर मग तुम्ही तुमचे जनावरं तुमच्या जंगलात ठेवा. सरकार आणि वन विभाग इतकं बेजबाबदारपणे जर वागत असेल आणि ते जर सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असेल आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर सरळ सरळ सरकारने शेतकऱ्यांना वन्य प्राणी मारण्याची परवानगी द्यावी. ते त्यांच्या जीविताची आणि त्यांच्या प्रॉपर्टीची मालमत्तेचं संरक्षण करण्याला सक्षम आहे. तुम्ही काहीच करू नका. आम्ही बिबटे मारायचे काय बघून घेऊ.